मित्रांनो 6 जून रोजी जारण नावाचा एक हॉरर सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आपल्या भेटीला आलाय आणि हा चित्रपट सध्या तुफान चालतोय. वीकेंडमध्ये तर चालतोच, परंतु त्याच्यापेक्षा वीकडेजमध्ये हा चित्रपट जास्त चालतोय. आणि मी असं पहिल्यांदाच बघितलंय की प्रेक्षक निर्मात्यांना विनंती करतायत, प्रेक्षक हे थिएटर मालकांना विनंती करतात की आमच्याकडे शो लावा आणि जिथे शो लावले तिथे एक्स्ट्राचे शो लावा असंही सांगताना दिसतात. आणि थिएटर मालक प्रेक्षकांच्या निर्मात्याच्या विनंतीला अक्षरशः मान देऊन एक्स्ट्राचे शो लावतात. एक्स्ट्राचे शो या चित्रपटाचे लावले जातात आणि ते शो सुद्धा अक्षरशः हाऊसफुल ठरलेत. मित्रांनो, हा जो जारण नावाचा चित्रपट आहे तो अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय असं सांगायला हरकत नाही. या चित्रपटाने अगदी 12 दिवसात 3.5 कोटीच्या वर कमाई केली. ही मी फक्त महाराष्ट्राची सांगतोय आणि पूर्ण वर्ल्ड वाईड सांगायचं झालं तर 4 कोटीच्या वर म्हणजे 4,19,00,000 रुपयाची कमाई अगदी 12 दिवसात केली. आणि बघा, हा चित्रपट वीकेंडला तर चालतोच, परंतु वीकडेज मध्ये सुद्धा या चित्रपटाने तब्बल 1,65,00,000 रुपयाची कमाई केली. आणि एक वीकडेजचा एक पराक्रम सुद्धा तुम्हाला सांगतो. एक वीकडेज मध्ये एका दिवसात या चित्रपटाने तब्बल 17,000 तिकिटे विकलीत. म्हणजे तुम्ही विचार करा की हा चित्रपट किती चालतोय, किती या चित्रपटाला प्रेक्षक प्रेम देत आहेत. आणि थिएटर मालक सुद्धा, निर्माते असतील किंवा मग प्रेक्षक असतील, यांच्या विनंतीला मान देऊन या चित्रपटाचे एक्स्ट्राचे शो लावतायत. तर मित्रांनो, हा चित्रपट एवढा का चालतोय, या चित्रपटाला प्रेक्षक एवढं का प्रेम देतात, याबद्दल तुमच्याशी आज बोलणार आहे. नमस्कार, मी राज भुसारा, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. तर मित्रांनो, हा चित्रपट एवढा का चालतोय, या चित्रपटाला प्रेक्षक एवढं का प्रेम देतात, याची मी 5 कारणं सांगणार आहे. पहिलं कारण म्हणजे या चित्रपटात कलाकारांनी केलेला दमदार अभिनय. अमृता सुभाष आणि अनिता दाते या अभिनेत्रीने जो काही सुरेख अभिनय केलाय ना, तर त्यासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. अमृता सुभाष अगदी एक साधी मुलगी, आणि त्यानंतर तिच्यावर झालेलं जारण म्हणजे ब्लॅक मॅजिक, आणि त्यानंतरची तिची ऍक्टिंग, म्हणजे अमृताची ऍक्टिंग बघितल्यावर तुम्ही असं कराल, नजर काढाल अक्षरशः. एवढी सुरेख ऍक्टिंग. आणि अमृताने अक्षरशः तिने हा चित्रपट खेचून आणलाय असं सांगायला हरकत नाही. दुसरी तिच्या तोडीला तोड देणारी अभिनेत्री ती म्हणजे अनिता दाते. पहिल्यांदा अनिता दातेचा जो काही मी लुक बघितला होता टीजर मध्ये किंवा ट्रेलर मध्ये, मला असं वाटत होतं की काय यार, तिला म्हणजे ते सगळं फेसिंग अशा पद्धतीने केले, दात वगैरे काळे केलेत. पण जेव्हा अनिता दाते ही पडद्यावरती येते, तिचे डायलॉग असतील, तिचं चालणं असेल, तिचं बोलणं असेल, तिचं वागणं असेल, हे बघून आहे ना, अक्षरशः तुम्ही तिचे फॅन होता. एवढी सुंदर सुरेख ऍक्टिंग तिने केली. म्हणजे जेव्हा जेव्हा अनिता दाते समोर येते तेव्हा आपल्याला घाबरायलाच होतं, पण सुरेख ऍक्टिंग केली. या 2 कलाकारांसाठी, बाकीच्या सगळ्या कलाकारांनी चांगला अभिनय केलाय, परंतु या 2 कलाकारांसाठी तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा. त्यानंतर हा चित्रपट का पाहावा याचं दुसरं कारण तुम्हाला सांगतो, ते म्हणजे या चित्रपटाचं डायरेक्शन. ऋषिकेश गुप्ते याने ज्या पद्धतीने हा चित्रपट मांडलाय तो सुरेख आहे एकदम. म्हणजे तुम्हाला अक्षरशः खेळवून ठेवतो. पहिला हा बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की हा असं आहे का. दुसरा हा बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं की यार, असंही होतं या चित्रपटामध्ये. एवढं सुरेख दिग्दर्शन या चित्रपटामध्ये केलंय. आणि मला जेवढं माहिती आहे ऋषिकेश गुप्ते यांच्याबद्दल, की त्यांचा हा पहिलाच एवढा मोठा चित्रपट आहे की तो त्यांनी स्वतः डायरेक्ट केलाय. बाकी जे काही चित्रपट त्यांनी डायरेक्ट केले ते सहदिग्दर्शक म्हणून त्यांनी केले, आणि त्यांचा हा दिग्दर्शित केलेला, एकट्याने दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. आणि त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत असं सांगायला हरकत नाही. तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कारण ते म्हणजे या चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक. ए प्रफुल्ल चंद्र यांनी ज्या पद्धतीने या चित्रपटाला बॅकग्राऊंड म्युझिक दिले, तर अक्षरशः 4 चांद लावलेत असं सांगायला हरकत नाही. आणि भयपटाला जसं म्युझिक पाहिजे तसंच म्युझिक या चित्रपटामध्ये पाहायला आणि ऐकायला मिळतंय. त्यामुळे या म्युझिकसाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. मित्रांनो, हा चित्रपट का पाहावा याचं चौथं आणि अत्यंत महत्वाचं कारण ते म्हणजे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी. काय जबरदस्त सिनेमॅटोग्राफी आहे. म्हणजे भयपट आहे. आणि ज्या पद्धतीने तो कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय ना, अक्षरशः कमाल. एक एक सीन एवढे भारी झालेत ना, कॅमेरा एवढा मूव्ह केलाय ना की जबरदस्त. कोकण आहे, कोकणातला हा वाडा आहे, आणि वाडा ज्या पद्धतीने तो शूट केलाय, दिवस रात्रचे सीन असतील किंवा वाड्याबाहेरचा परिसर, वाड्याच्या आतमधला परिसर खूप छान पद्धतीने तो व्हिडिओमध्ये कैद केलाय. एक सीन मी तुम्हाला सांगतो की अमृता सुभाष ही वाड्याचा जो काही माळा आहे त्या माळ्यावरती बसलेले आहे, आणि सगळं तिचे जे काही असं बोलणं वगैरे चालू आहे, आणि ज्या पद्धतीने कॅमेरा मूव्ह होतो ना, कमाल. म्हणजे जबरदस्त अशी सिनेमॅटोग्राफी या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. बघा, भयपट आहे आणि त्यामध्ये जो काही डार्कनेस असायला पाहिजे
तो खूप छान पद्धतीने या चित्रपटामध्ये घेतलेला आहे. पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण असं आहे की या चित्रपटाची कथा, मित्रांनो बघा, ब्लॅक मॅजिक वरती आधारित हा चित्रपट आहे, त्यामुळे साहजिकच अंधश्रद्धा आपल्या समोर येते. श्रद्धा आणि अंधश्रद्धा खूप छान पद्धतीने या चित्रपटामध्ये मांडलेल्या आहेत आणि ही जी काही कथा आहे ना, ती सुरेख आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ऋषिकेश गुप्ते यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून केले. तर अशी 5 कारणं आहेत की हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. तर मित्रांनो, हा चित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर जरूर पहा आणि ज्या लोकांनी हा चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.